श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृपक्षाची सुरुवात नक्की कशी झाली, त्याचबरोबर फक्त कावळाच पिंडाला का शिवतो, इतर पक्षी का शिवत नाही, कावळा नक्की कोण आहे, याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे. कारण या काळात दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं. 16 दिवसांच्या या काळात पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होते. पंचांगानुसार यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून म्हणजेच 8 सप्टेंबर 2025 पासून होत आहे आणि त्याची समाप्ती ही 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितरी अमावस्येला होईल. या काळात पूर्वजांचे आत्मे हे पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांकडून अन्न आणि तर्पण स्वीकारतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितृऋण कमी होतं आणि पूर्वजांचे आशीर्वाद, शांती आणि मार्गदर्शन मिळतं. या काळात कुटुंबातील सदस्य हे पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतात. पितृपक्षात पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध केलं जातं. ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांच्यासाठी सर्व पितरी अमावस्येचा दिवस हा श्राद्ध करण्यासाठी योग्य मानला जातो. या काळात पूजा आणि दानधर्म केल्यानं पितरांचा आत्मा शांत होतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पितृपक्षाची ही एक जुनी कथा आहे. जशी की पितृपक्षाची सुरुवात कशी झाली ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आज मी तुम्हाला पितृपक्षातील एक कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे आपल्याला भगवान गणपती आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. तर चला जाणून घेऊया पितृपक्षाची कथा. तर सुरू करूया. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे सगळं निमी ऋषींनी आपल्या मुलाचं श्राद्ध केलं. त्याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून पांडवांनी त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध हे सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचं होतं, ज्यामुळे त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या जिवंत असताना कधीच सोमवती अमावस्या आली नाही. त्यामुळे रागावलेला युधिष्ठिरानं सोमवती अमावस्येला शाप दिला की भविष्यात ती फक्त वर्षातून एकदाच येईल. एवढंच नाही तर त्रेता युगात माता सीतेने मात्र दशरथाला सर्व पिंडदान दिल्याची ही एक प्रसिद्ध गोष्ट आहे. पण पितृपक्षाची सुरुवात महारथी कर्णांच्या आयुष्यातून झाली असं म्हटलं जातं. असं समजलं जातं की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोनं आणि दागिने दिले होते. कर्णाला अन्नाऐवजी सोने का देत आहेत हे त्याला कळत नव्हतं. त्याने देवराज इंद्राला विचारलं, मला असं का वागवलं जातं, मला खायला अन्न का दिलं जात नाही. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितलं, तू संपूर्ण आयुष्यात फक्त सोनं दान केलं आहेस, कधीही अन्न किंवा पाणी दान केलं नाही. इतकंच नाही तर तू आपल्या पूर्वजांचं तर्पण आणि पिंडदान नाही केलं नाही. हे सगळं कर्णाला समजलं आणि पूर्वजांबद्दल काहीच माहिती नव्हती, म्हणून त्यानं कधीच तर्पण आणि पिंडदान केलं नाही. पण एकूण इंद्राने कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवलं. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्याचे श्राद्ध केलं, अन्न, पाणी आणि वस्त्रदान केले.
असं केल्यावरच त्याला मुक्ती आणि समाधान मिळाले. पित्याला मोक्ष आणि समाधान मिळावं म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जातात. असं मानलं जातं की श्राद्ध केल्यानं मोक्ष मिळतो आणि पिंडदान व तर्पण केल्यानं समाधान मिळतं. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की वडिलांकडून मिळालेल्या सगळ्या वैभवानंतरही पाण्याची तंगदाट होते आणि म्हणून पितळा नेहमी ताण होतो आणि त्यामुळे काळे तीळ हे मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना फार समाधान मिळतं. या काळात दाण्यांचंही फार महत्त्व असतं. एकदा अगस्त्य ऋषींच्या आश्रमाला राम लक्ष्मणसह गेले तेव्हा ऋषींनी त्यांचा योग्य आदर केला आणि रामाला नवरत्नांचं कंकण दिलं. तेव्हा राम म्हणाले, मुनिवर्य, खरं तर मला तुम्हाला काहीतरी अर्पण करावं लागेल, पण तुम्हीच मला देत आहात. त्यावर ऋषी म्हणाले, आम्हा तपस्वी लोकांना हे रत्न कंकण काय कामाचं? तुम्ही विष्णूंचा अवतार आहात आणि राजाही आहात, तेव्हा हे कंकण तुमच्या हातातच किती छान दिसेल. त्यावर ऋषींचं हे वाक्य ऐकताच श्रीरामाने विचारलं, हे कंकण तुला कसं मिळालं? तेव्हा ते म्हणाले, राम, माझ्या आश्रमापासून थोड्या अंतरावर एक सरोवर आहे आणि तिथे मी त्रिकाल स्नानासाठी जातो. एकदा स्नान करत असताना अचानक आकाशात घंटानाद होऊ लागला. मी वर पाहिलं तर एक विमान पृथ्वीवर येत होतं. पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ थांबलं आणि थोड्याच वेळात त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला आणि एक माणूस सरोवरात आंघोळ करत होता. सरोवरापासून थोड्या अंतरावर एक भूते दिसली. तो माणूस तिथे गेला. थोडा वेळ भूताकडे पाहिला आणि ते भूत पायापासून डोक्यापर्यंत खाल्लं. नंतर तो विमानात बसून निघून गेला. हा सगळा प्रकार पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो. दुसऱ्या दिवशी पण त्या माणसाकडून तशीच क्रिया पाहायला मिळाली. हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी त्याला थेट भेटलो आणि त्याच्याकडून विचारलं गेलं. तो माणूस म्हणाला, मी स्वर्गात राहतो, पण तिथं काही खायला मिळत नाही, म्हणून मी मृत्यूलोकात येऊन तिथली भूक भागवतो, प्रेत भक्षण करतो. असं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी विचारलं, स्वर्गात राहणाऱ्या लोकांना तर अमृत मिळतं असं ऐकलं ना? अमृत प्यायल्यावर कित्येक दिवस भूकच लागत नाही असं सांगतात. तेव्हा तो दिव्य माणूस म्हणाला, तुम्ही जे म्हणता ते खरं आहे, पण अमृत मिळवण्यासाठी लागणारं पुण्य माझ्याकडे नाही. मी आधी विदर्भ देशाचा राजा होतो. प्रजेला मुलासारखं सांभाळत होतो. कोणाला कधी वाईट वागलो नाही, पण माझ्या हातून कधीही गरजू लोकांना, त्याचबरोबर अतिथींना अन्नदान झालं नाही. माझं जीवन मी असंच जगत राहिलो आणि प्रजेचं प्रेम आणि माझं सर्वांशी असलेला त्यांची चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवलं आणि तिथे मला दिव्य शरीर मिळालं. पण जेव्हा भूक लागली तेव्हा खायला काहीच मिळालं नाही. हे का असं आहे विचारलं असता चित्रगुप्त म्हणाले, पूर्वी तू अन्नदान केलं असतं तर तुला इथे भोजन मिळालं असतं, पण तू ते केलं नाहीस. स्वतःच्या पोटासाठी पाणी आणि भोजनाचा विचारच केला नाहीस. आता पुढे स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतःच कर. मग त्यांनी मला मृत्यूलोकात येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय दिला. दिव्य पुरुषाची ही दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीतील थोडंसं अन्नदान केलं. दिव्य माणसाला दान दिल्यानंतर कृतज्ञता म्हणून त्याने नवरत्नांचे कंकण दिलं आणि त्या दिव्य माणसाचा स्मरण राहावं आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडे होऊ नये म्हणून ऋषी अगस्त्यांनी हे कंकण श्रीरामांना भेट म्हणून दिलं. आपण आयुष्यभर फक्त घेण्याची सवय लावली, पण देण्याची सवय आपल्याला नाही. ती अजून बघा जाणून बुजून अंगीकारायची गरज आहे. दानाची सवय फक्त लावून घेणं पुरेसं नाही, ती सवय कायमची झाली पाहिजे, तेव्हाच त्याचा उपयोग होतो. म्हणून संत गाडगे बाबा म्हणतात, भुकेल्यांसाठी अन्न, तहानल्यासाठी पाणी आणि उघड्या नागड्यांसाठी वस्त्र, बेघरांसाठी आश्रय आणि बेकारांसाठी रोजगार
जेव्हा तुम्ही एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताने पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून अन्नदान करणं खूप मोठं दान आहे. त्यातल्या त्यात पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगी हे 2 भाऊ होते. दोघेही वेगळं जगत होते. जोगा श्रीमंत होता आणि भोगी गरीब, तरीही त्याच्यात खूप प्रेम होतं. जोग्याच्या बायकोला संपत्तीचा गर्व होता, तर भोगीची बायको फार साधी मनाची होती. जोग्याच्या बायकोने त्याला पितृचं श्राद्ध करण्यास सांगितलं, पण जोगे म्हणाला हे सगळं व्यर्थ आहे आणि हा टाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बायकोला कळालं की त्यांनी हे असं केलं नाही तर लोक काहीतरी भयंकर गोष्टी करून घेतील. मग तिला तिच्या माहेरच्यांनी मेजवानीसाठी बोलवायला हेच योग्य वेळ आहे असं वाटलं आणि ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास होऊ नये म्हणून असं म्हणत असाल तर मला काही त्रास होणार नाही. मी भोगेची बायको बोलावून घेईन, दोघे मिळून आम्ही काम करू, जेवण बनवू. मग तिने जोगेला माहेराकडे निमंत्रण पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी तिने बोलवलं म्हणून भोगेची बायको पहाटेच आली आणि कामाला लागली. तिने स्वयंपाक केला, अनेक पदार्थ बनवले आणि मग सगळी कामं उरकून ती तिच्या घरी परतली. अखेरीस तिला हे पितरांचं श्राद्ध दर्पण करायचं होतं. पण त्यावेळी जोगीच्या बायकोने तिला ना थांबवलं ना ती थांबली. लवकरच ती घरी आली. दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरेपर्यंत भोगेचे पूर्वज आधी जोगीच्या घरी गेले तर पाहिलं की त्याच्या सासरच्या लोकांनी तिथे जेवणात मग्न होते. निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले आणि तिथे काय झालं तर पूर्वजांच्या नावावरचं अघेयारी देण्यात आली होती आणि पूर्वजांनी राख चाटून भुकेने नदीकाठी गेले. थोड्याच वेळात सर्व पूर्वज एकत्र जमले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले. जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेली गोष्ट सांगितली आणि मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असतात तर कदाचित त्यांनी उपाशी राहावं लागलं नसतं. पण भोगेच्या घरी भाकरीही नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली. अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले. भोगेचं घर धनधान्याने आणि संपत्तीनं भरलेलं असो. संध्याकाळ झाली होती. भोगेच्या मुलांना काही खायला मिळालं नाही. त्यांनी आईला विचारलं. त्यानंतर त्यांनी आईला सांगितलं, मला भूक लागली आहे. तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगीची बायको म्हणाली, कुंड अंगणात उलटे ठेवले आहेत, जा उघडून जे मिळेल ते वाटून खा मुलांना. तिथे पोहोचल्यावर काय पाहिलं की टाकी धनाने भरलेली आहे. त्यांनी आईकडे धावत धावत येऊन सगळं सांगितलं. अंगणात आल्यानंतर भोगेच्या बायकोनं पाहिलं तर हा सगळा प्रकार पाहिला आणि तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं की भोगे इतका श्रीमंत कसा झाला. पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आलं आणि श्राद्धाच्या दिवशी भोगेची पत्नी 56 प्रकारचे जेवण बनवलं. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध भोजन केलं. दक्षिणा सोनं चांदीच्या भांड्यात दिली. भाऊ बहिणींना जेवण दिलं आणि यामुळे पूर्वज खूप आनंदी आणि समाधानी होते. माता सीतेने राजा दशरथाचा श्राद्ध का केला तर कारण पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितृ आत्म्याला शांती मिळते. शास्त्रात असं सांगितलंय की श्राद्धविधी हा मुलांच्या माध्यमातून केलाच पाहिजे. पितरांना मोक्ष मिळतो असं सांगितले. तर वाल्मिकी रामायणात देवी सीतेने सासऱ्यांच्या राजा दशरथाच्या श्राद्धाचं वर्णन केलं आहे. देवी सीतेने राजा दशरथाचा पिंडदान का केलं तर हे देखील आपण पाहूया. तर वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवासात असताना भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजी पितृपक्षात श्राद्धासाठी गेले होते आणि तिथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारं साहित्य गोळा करायला सांगितलं. त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी हे साहित्य आणण्यासाठी गेले. बराच वेळ झाला तरी राम आणि लक्ष्मण आले नाहीत आणि तेव्हा ब्राह्मणदेवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली. वाळूचे पिंड करून पिंडदान केलं होतं. देवी सीतेलाही बराच वेळ उलटून
गेल्यावर तिला काळजी वाटू लागली. तेव्हा स्वर्गीय राजा दशरथाच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिलं आणि पिंडदान करण्याची विनंती केली. वेळेचं महत्त्व समजून माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचं पिंडदान करण्याचा निर्णय घेतला आणि देवी सीतेने फाल्गू नदीच्या काठावर वाळूचं एक पिंड बनवलं आणि त्यावेळी वडाचं झाड, केतकीचं फूल, नदी आणि गाय यांना साक्षी ठेवून स्वर्गीय राजा दशरथांना पिंडदान केलं. आणि यावर राजा दशरथांचा आत्मा खूप आनंदी झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला. जेव्हा श्रीरामांना हे कळलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही, कारण श्रीरामाला ठाऊक होतं की आवश्यक सामान आणि मुलाशिवाय श्राद्ध कसं होणार. तेव्हा वटवृक्षाने त्याला सत्य सांगितलं. महिला श्राद्ध कधी करू शकतात? धर्मसिंधू, मनुस्मृती, मार्कंडीय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे. मार्कंडीय पुराणात म्हटलंय की जर एखाद्याला मुलगा नसेल तर फक्त पत्नी मंत्राशिवाय श्राद्ध करू शकते. गरुड पुराणात सांगितलं आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. पितृपक्षाच्या दिवसात पाळायचे नियम असं आहेत की पितृपक्षात काही गोष्टी असतात त्या नियमांनी पाळल्याच गेल्या पाहिजेत. तर पितृपक्षात मांसाहार करणं वर्ज्य आहे, म्हणजेच मांसाहार वर्ज्य आहे. आणि मंदिरात पान देखील टाळणं, कोणतंही धार्मिक कामधामही या काळात केलं जात नाही. पितृपक्षात पितरांसाठी तर्पण करावं, ज्यात जल, तीळ आणि फुलांचा वापर करावा. ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान आणि भोजन दिल्यानंतर दक्षिणा द्यावी. त्याचबरोबर ब्रह्मचर्या पाळून श्रद्धेने नियमित तर्पण करावं. सात्विक जेवण करावं. लसूण, कांदा वापरू नये. गरजू लोकांना मदत करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ घराच्या छतावर किंवा योग्य ठिकाणी ठेवावा. त्याचबरोबर एखाद्या भांड्यात पाणी, अन्न आणि गोडधोड काही गोष्टी ठेवा. कावळा किंवा कुत्रा दारावर आला की त्यांना पोळी किंवा भाकरी खायला द्यावी. पितृपक्ष सुरू झाल्यावर श्राद्ध आणि तर्पणाच्या विधी होतात. या पितृपंधरवड्यात पितरांबद्दल आभार मानले जातात. त्यांना जेवण देऊन त्यांची कृपादृष्टी कायम आपल्या सोबत राहो म्हणून प्रार्थना केली जाते. आणि या पितृपक्षात एक पक्षी खूप मानाचा आहे आणि मानाचा असतो, तो म्हणजे कावळा, ज्याला बोलावून जेवण दिलं जातं. तुम्ही नक्की पाहिलं असेल की माणसाच्या मृत्यूनंतर काकस्पर्श खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामागचं कारण काय असणार? तर कारण काय असावं तर कावळा आणि पिंडस्पर्श यांचा संबंध तुम्ही नक्कीच पाहिला असेल की कावळा पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केल्यावर मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असं मानलं जातं. त्याचबरोबर असंही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षासाठी तळमळतो तेव्हा कावळा त्याला स्वर्गाचा दरवाजा उघडून देतो. त्यामुळे पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि मुख्य म्हणजे इच्छा पूर्ण झाल्याशिवाय कावळा पिंडाला स्पर्श करत नाही. आता तुम्हाला कदाचित विचार येत असेल की असं का असतं? तर चला जाणून घेऊया. पुराणात याबाबत काय सांगितलं आहे. यमाने कावळ्याचा रूप धारण केल्याचं वर्णन आहे. हिंदू धर्मात 3 दंडनायक आहेत. एक आहे यमराज, दुसरे शनिदेव आणि तिसरे म्हणजे भैरव मार्कंडीय. पुराणानुसार यमराजाला दक्षिण दिशेचा दिग्पाल आणि मृत्यूचा देव मानला जातो. पुराणात असं म्हटलं आहे की यमराजाचा रंग हिरवा आहे आणि तो लाल रंगाचे वस्त्र घालतो. स्कंद पुराणात कार्तिकीय कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केलं जातं. दक्षिण ही यमाची दिशा आहे. असं म्हणतात की या शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचा रूप घेतलं होतं आणि मरुत राजाच्या यज्ञात रावण आला होता. रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितली आहे. राजा मरु महाप्रतापी, पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता. एकदा मरुत राजाने यज्ञाचं आयोजन केलं होतं. शंभू महादेवांसाठी हा यज्ञ होता.
या यज्ञाला ऋषी मुनी आणि देवदेवता सगळेच उपस्थित होते. इंद्र, वरुण आणि यमही हे देवही खास या यज्ञासाठी आले होते. महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आले आणि रावणाची नजर आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र, वरुण आणि यम यांनी लगेचच वेगवेगळ्या पक्षांच्या रूपात बदल करून घेतला. आणि रामायणाच्या उत्तरकांडात याचं वर्णन आहे की इंद्र मयूर झाला, वरुण हंस झाला आणि यमराजांनी कावळ्याचं रूप घेतलं. जेव्हा रावणाची नजर आड आली तेव्हा यम त्याच्या मूळ रूपात आला आणि तेव्हा राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून काढली. ऋषींनी म्हटलं, राजन, तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे, पण जर यज्ञाच्या वेळी तुमच्याकडून पाप झालं तर तुमच्या वंशाचा नाश होईल. शंभू महादेवाचा राग तुम्हाला सहन करावा लागेल. राजा मरताच काहीच करू शकले नाही. रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजेता घोषित केलं, अशी ही कथा सांगितली जाते. इंद्रदेवांनी पक्षाचं वरदान दिलं की या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या पक्षांनी मदत केली त्यांना इंद्र, वरुण आणि यम यांनी वरदान दिलं. इंद्राने मयुराला सापांच्या भयानं मुक्ती दिली. वरुण देवाने हंसाला वरदान दिलं म्हणून चंद्रासारखी चमकणारी सुंदर पांढरी रंगत दिली आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे टकटक करणारी क्रांती दिली. तर यमराजाने कावळ्याला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती दिली. यमलोकातले जीव तेव्हाच तृप्त होतात जेव्हा कावळ्याचं पोट भरतं, असाही आशीर्वाद दिला जातो. म्हणून कावळ्याला यमाचा संदेहवाहक म्हटलं जातं. कावळा यमराजाचा द्वारपाल असल्यामुळं पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न घेत असतात आणि त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते असं मानलं जातं. असंही म्हटलं जातं की इच्छा पूर्ण होईपर्यंत यमराज कावळ्याला शरीराला स्पर्श करू शकत नाही. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येऊन शरीराला स्पर्श करते असं समजलं जातं. पण खरं तर जीवात्मा त्याच्या इच्छा बुद्धीचा आदेश मिळेपर्यंत कावळ्याला शरीराला स्पर्श करण्यास मनाई करत असतो. जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही खास असते. कावळा वैवस्वत आणि कुळात जन्मलेला आहे आणि सध्या वैवस्वत मन्वंतर चालू आहे. जोपर्यंत हे मन्वंतर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून शरीराला स्पर्श झाला की मृत आत्मा यमद्वारात जाईल असं म्हणतात. पण कावळा बनून त्याचा एक प्रकारे उद्धारच केल्यासारखा आहे असं म्हणायला हवं. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.